महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन सत्कार मूर्ती माझे महत्वाचे स्नेही डॉक्टर सुनील कुमार लोटे, सौभाग्यवती लोटे, दैनिक लोकसत्ताचे संपादक, प्रबोधनाचा वसा घेतलेले विचारवंत श्री गिरीश कुबेर, प्राचार्य निर्वाणी, प्राचार्य जी पी माळे, डॉक्टर विश्वास सुतार, डॉक्टर बिल्डेकर आणि माझ्या समोर बसलेले तमाम करवीरवासीय, ज्यांनी सुनील कुमारांच्यावर निरपेक्ष प्रेम केलं, तेव्हा हा जो अमृत महोत्सव आहे, अमृत महोत्सवाच्या त्याचाही समारोप होतो आहे. मला या निमित्त मी सुनील कुमारांना शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. कारण आरोग्याशिवाय पुढे काही करता येत नाही. आणि तुमची प्रकृती पाहिल्यानंतर तुम्ही 100 सहज पार करता. प्रकृती सांभाळण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतो. तुम्हाला काय करावं लागत असेल असं वाटत नाही. तो आपल्या हातून समाजाची, साहित्याची सेवा घडो, निरंतर घडो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. मला एक जाणवलं ते असं, मी गेले 70-500 वर्ष या शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आहे. अनेक समारंभ पाहिले, खांडेकरांचे पाहिले, अनेकांचे पाहिले, पण असा अमृत महोत्सव की जो वर्षभर साजरा केला हे पहिल्यांदाच कोल्हापुरात. सुनील कुमारांच्या साहित्यावर, सुनील कुमारांच्या कार्यावर 10 पुस्तकं यावर्षी प्रकाशित झाली आणि 10 उपक्रम. मी डॉक्टर माळींना विचारले की किती उपक्रम, परिसंवाद आहेत, व्याख्यानं आहेत, निरनिराळ्या ठिकाणी प्रबोधनाची व्याख्या चालू आहेत. वर्षभर हे चालू आहे प्रबोधनाचं. तेव्हा अध्यक्ष या नात्यानं आता बोलत असताना 2 विषय आहेत. एक म्हणजे डॉक्टर सुनील कुमार, त्यांचं कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक बदल. जितकं बोलावं तेवढं थोडं आहे, पण त्यांचं एक मुलाखतीचं पुस्तक आहे, ते जरूर प्रत्येकाने वाचा. सगळी पुस्तकं वाचणं शक्य नाही, पण मुलाखतीचं एक पुस्तक आहे, ते वाचावं. त्याच्यामध्ये सुनील कुमार म्हणजे काय रसायन आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यांनी करुणेचा विषय काढला. आमच्या शाहू छत्रपतींच्या बद्दल असं म्हणतात की शाहू छत्रपतींच्या हृदयामध्ये करुणेचा सागर हेलावत होता, करुणेचा सागर. आणि म्हणून जेव्हा ते वाडीला गेली दत्ताच्या, त्यावेळेला तिथे पाहिलं तर दोन्ही बाजूला महारोगी भिकारी बसलेले आहे.
राजा रथामध्ये आहे आणि राजा खाली उतरत नाही, डोळ्यातून अश्रूसारखे वाहत आहे. काय वाहण्याची गरज नाही का तसं? पुढे गेला असता, दर्शन केलं असता. इतर राजा या राजामध्ये हाच फरक. आणि म्हणून इथं तुम्हाला शेंडा पार्क जे निर्माण झालं, त्या शेंडा पार्कची जे काही बीज आहे ते त्या घटनेमध्ये आहे. करुणेचा सागर हा अशाच प्रकारे आमच्या सुनील कुमारांच्या हृदयामध्ये अडकावला. हे अनेक वेळा सिद्ध झाले आणि म्हणून त्यांचं वाङ्मय, विशेषतः त्यांचं आत्मचरित्र आणि त्याच्या या मुलाखती आपण जरूर वाचाव्या अशी मी शिफारस करतो. साधनानं बरोबर म्हटलं की एक तुम्ही तर्कतीर्थांचं सगळं समग्र वाङ्मय आयुष्यामध्ये एवढं जरी काम केलं असतं तरी ती फार मोठी महाराष्ट्राची सेवा आहे. तुम्ही काय केलं हे मला वाटतं माझ्या सख्याला फार भावतं. तर आयुष्यभर मी ते करत आहोत. किती कष्ट पडतात, पण हे काम मॅनेजमेंटल असतं. आम्ही ज्यांना गुरु मानतो ते रियासतकार सरदेसाई यांनी कित्येक वर्ष पेशवे दप्तरामध्ये बसून 52 खंड प्रकाशित केले मराठ्यांच्या साहित्याचे. 52 खंड मॅन्युमेंटल काम आहे. खुद्द सरदेसाईंनी मराठ्यांचा इतिहास 8 खंडात लिहिला. अजूनही कोणी लिहू शकलेलं नाही. आणि म्हणून सरदेसाई माझी कुणीही नातलग नसताना मी आज त्यांचं नाव करते, त्यांचं स्मरण करते. तेव्हा मला हे अधिक भावतं. त्यांनी आमच्या बाबांनी सयाजीराव गायकवाडांचे खंड प्रकाशित केले. सुनील कुमारनी ते हिंदीमध्ये लिहिले, राष्ट्रीय स्तरावर लिहिले. तेव्हा असा हा माझा मित्र, त्याच्याबद्दल किती बोलावं ते कमी आहे, पण आता अध्यक्ष असल्यामुळे मर्यादा असतात. आणि 2 भाग आहेत विशेषतः अध्यक्षाच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी प्रबोधनावर एखादं व्याख्यान ठेवावं अशी ज्यांना कल्पना सुचली असेल त्यांना मी धन्यवाद देतो. कारण आयुष्यभर त्यांना ज्या माणसानं प्रबोधनच केलं त्या माणसाच्या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी प्रबोधनावरच व्याख्यान व्हायला पाहिजे. आणि अतिशय चांगले विचारवंत तुम्ही आणले. महाराष्ट्रात फार थोडी मोजकी मंडळी अशी आहे की ज्यांचे अग्रलेख वाचावे लागतात. तुम्ही एक दृष्टी देता आणि तुमचे अग्रलेख वाचत असताना आम्हाला कळत न कळत आगरकरांची आठवण होते, टिळकांची आम्हाला आठवण होते. निर्भीडपणा असणं हे मला असं वाटते की सत्याची कास करणारा हा संपादक असला पाहिजे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानेल बहुमता. बहुमताच्या बाजूला तुम्ही जाणार नाही. आणि फार मोठं काम हे संपादक करत असतात, वृत्तपत्र करत असतात. हा 4था खांब म्हणतो आपण. पण हा 4था खांब सुद्धा आता
स्वतंत्र राहिलेला नाही असं मला वाटतं. राजा तू नग्न आहेस असं सांगण्याची हिंमत असली पाहिजे असे विचारवंत या महाराष्ट्रामध्ये फार कमी आहेत. आणि त्यापैकी हे आमचे नेतृत्व हे त्यांनी म्हणाल की प्रबोधनाचा सगळा भार हा इतिहासावर आहे. खरंच आहे. कारण आपण जे बोललात ते जवळजवळ 90% इतिहास आहे. दुर्दैवानं इतिहास म्हणजे काय हे लोकांना कळत नाही. इतिहास म्हणजे त्यांना असं वाटतं की सण सामावळे आणि लढाया म्हणजे इतिहास नव्हे. इतिहास म्हणजे आमच्या पूर्वजांनी काय केलं, चांगलं केलं वाईट केलं, हे इतिहास सांगतो ना. तर त्याच्या खांद्यावर आपण उभा आहोत. आम्ही जे उभा आहोत, आमची जी काही उंची असेल ती मागच्या पिढीच्या विचारवंतांच्या खांद्यावर आहे. असं समजू नका की मीच शाळा मीच केलं. अहो मी ताराबाईचं चरित्र लिहिलं म्हणजे काय केलं? गेले 200 वर्षामध्ये अनेक संशोधकांनी कागदपत्र प्रकाशनात आणली म्हणून मी लिहू शकलो. हे प्रांजळपणे कबूल करायला पाहिजे. तेव्हा इतिहासावर फार मोठा भार आहे. इतिहासामध्ये आपण म्हणाल की कुठून सुरुवात करायची, तर मी म्हणेन की संस्कृतीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून प्रबोधनाची सुरुवात आहे. अगदी तुम्हाला ढोबळ आणि स्पष्ट मोठं उदाहरण देऊन सांगतो की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्याचा इतिहास म्हणजे महाभारत. या महाभारतामध्ये कृष्ण जे अर्जुनाला सांगतो ते प्रबोधन आहे. मला असं वाटतं बरं का, ते प्रबोधन आहे. आणि तू काय करायला पाहिजेस, तू कोण आहेस, तुझं उद्दिष्ट काय आहे, तू कशासाठी जन्मलेला आहे, तू कशासाठी या रणांगणावर उभा राहिलेला आहेस, हे सांगणं म्हणजे प्रबोधन नाही, प्रबोधनच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अलीकडच्या काळाचा जर विचार केला त्याचा, तर संत मंडळी हे आमचे खरे प्रबोधनकार आहेत. आणि त्यातल्या त्यात सांगायचं तर संत तुकोबाराय हे खरे प्रबोधनकार आहेत. त्यांनी काय म्हटलंय त्या ठिकाणी की बुडता हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून. हा जो कळवळ आहे, अहो गेले 50 वर्ष हा माणूस काम करतोय, तो कळवळ असल्याशिवाय नाही हो. आणि कळवळ केव्हा येतो, लोक बुडतायत हे पाहतात. लोकांनी या मुलांना वंचित ठेवतो, ते बुडतायतच खरं, लोकांना कळतच नाही विचार काय अविचार काय. आणि म्हणून मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आमचे खरे सत्यशोधक, हे खरे प्रबोधनकार हे तुकोबाराय आहे. तिथून सुरुवात झाली. मग महात्मा फुले आहेत. महात्मा फुले तर मला वाटतं की माइलस्टोन आहे की ज्याने सांगितलं स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. न एवढंच सांगितलं नाही तर स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे त्या काळात सांगितलं. ते तर आहेच, काय प्रश्नच नाही. पण स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्या वेळेला पुरुषाला स्त्रीला जेव्हा माणूस म्हणून स्वीकारलं जात नव्हते, गुलाम, स्त्री म्हणजे एक गुलाम आहे अशीच दृष्टी सर्वसाधारण सगळ्यांचीच होती. त्यावेळेला महात्मा फुले सांगतायत की स्त्री ही पुरुषाहून श्रेष्ठ आहे. हे मोठं प्रबोधन. पुढे येतात आमचे शाहू महाराज, जी भाषणं जरूर वाचा. शाहू महाराज जर तुम्हाला वाचायचे असतील, आमची पुस्तकं वाचू नका, त्यांची भाषणं वाचा. त्या भाषणामधून समजेल हा माणूस प्रबोधन करतोय.
गदगदा. माझ्या दृष्टीनं प्रबोधनाची सोपी सरळ व्याख्या म्हणजे गदगदा हलवून शहाणं करणं. आणि म्हणून आपण जे म्हणताय ती खंत मलाही आहे, तुम्हाला तर ती दैनंदिन आहे. कधी इकडून येते तिकडून येते तिकडून, त्याच्या वार्ता तुमच्या कानावर आदळत आहेत, त्या अत्याचाराच्या आहेत, त्या अज्ञानाच्या आहेत, त्या धर्मवादी लोकांच्या आहेत. आणि त्यातून तुम्ही तुमची नौका पुढे नेत असता, लोकांना टॉर्च दाखवत असता. आमच्यावर म्हणजे इतिहासाच्या क्षेत्रात काम करणार. आता प्रबोधनाची एक वेगळी जबाबदारी, मी त्याबद्दल जरा 2 शब्द बोलतो आणि थांबतो. अलीकडच्या काळामध्ये राज्यकर्ते इतिहास सांगतायत. ह्याच्यावर ह्या तुम्ही एकदा अहो आम्ही सांगतोय की 12 तरी 2दा सुरत लुटली होती, तर ते म्हणजे लुटलीच नाही तर काय करायचं सांगा. मग मला लोक विचारतात, अहो तुम्ही काय बोलतच नाही, तर काय बोलायचं मला सांगा. आणि काही लोक तर असं म्हणतात की उखडून टाकली पाहिजे याची खबर औरंगजेबाची. लोकांना ते खरं वाटतं. संभाजी छावा आहे ना त्याच अजून बघायचं नाही, तर ते लोक म्हणजे असं निवडून येतात, हा औरंगजेब बरोबर आहे. आता जे लोक म्हणतायत ना उखडून टाकायला पाहिजे, खरोखरच उखडून टाकायला पाहिजे. अरे इतिहास विसरता तुम्ही. कोण औरंगजेब? ज्याच्याशी आमचे पूर्वज 26-27 वर्ष म्हटले. 27 वर्षे हा महाराष्ट्रातले तुमच्या आहोत. आम्ही त्यांच्याच रक्ताचे आहोत ना, का आम्ही चंद्रावर पडलोय? संताजी असतील, धनाजी असतील, नेमाजी असतील, अमृतराव असतील, हे सगळे जे लोक आहेत ते या भूमीतले आहेत ना. 26 वर्ष आमचे पूर्वज लढले. एक प्रसंग तर असा होता की राजधानी शत्रूच्या हातात गेली, राजी शत्रूच्या हातात, राजपुत्र शत्रूच्या हातात, खजिना सगळे किल्ले शत्रूच्या हातात. नवा राजा निर्माण केला, त्यालाही जावं लागलं पळून जीव वाचवण्यासाठी 500 मैल. आणि 6 महिन्यामध्ये मराठी उठले फिनिक्स पक्षाप्रमाणे. घराघरातून सैनिक निर्माण झाले, घराघरातून सेनापती निर्माण झाले. आणि मराठ्यांचं राज्य हा म्हणतो आपण संपवू अशी घमेंड बाळगून जो आलेला होता, त्याच्या लक्षात आलं की मराठी ही वागणारी नाहीत, नष्ट होणार नाहीत. 27 वर्षांनी आणि शेवटी त्याला हतबल केला. आणि शेवटच्या पर्वामध्ये आमची महाराणी ताराबाई लढली. हो या कोल्हापूरची महाराणी, किती अभिमान असायला पाहिजे आम्हाला, किती अभिमान असायला पाहिजे. एका अमेरिकन डॉक्टर रिचर्ड ईटन नावाच्या स्कॉलरनं माझ्याशी चर्चा करत असताना उद्गार काढले. त्याला मी विचारलं की अशा प्रकारे एका चिमुकल्या देशाची राणी, विधवा राणी, तरुण राणी, 25 वर्षाची, फारसा आधार नाही आहे, अशी एका बलाढ्य सम्राटाशी सत्ताधीशाची लढते. आणि हा बलाढ्य सत्ताधीशीचे काय? अहो काबूल कंदार पासून इकडे कावेरी पर्यंत त्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. असा सम्राट, असा सत्ताधीश, त्याच्याशी लढते. मी म्हटलं मित्रा, असं एखादं उदाहरण जगाच्या इतिहासात आहे? तर तो म्हणाला, थोडं थांबला, विचार केला आणि म्हणाला,
की देयर इज नो पॅरलल इन द वर्ल्ड हिस्ट्री. मला काय वाटलं असेल, मला काय एकदम मी चरित्र मला काय वाटलं असेल. आता दुसरी गोष्ट सांगतो की जुन्नरच्या शिवनेरीच्या परिसरातली एका मोठ्या शाळेमध्ये मुलींच्या माझ्या मित्राची बायको त्या ठिकाणी शिक्षिका होती. ती म्हणाली की 4 शब्द उद्या बोला. तर काय सगळ्या मुली ह्या 10-12 वर्षाच्या 13 वर्षाच्या 2,000 मुली 2 कॅरेक्टर्स मध्ये बसलेल्या, काहीतरी सुरुवात करायची म्हणून म्हटलं मुलीनो तुम्हाला इतिहासातल्या किती पराक्रमी स्त्रिया म्हणते. त्यांनी अगदी पहिल्या काही क्षण सुद्धा नाही झाशीची राणी म्हणून सांगितलं. नंतर काही म्हणाली चांदबिबी, काय रजिया सुलतान, बरेच कित्तूर चन्नम्मा, सावित्रीबाई फुलेपर्यंत आले. मी वाट बघायला पण महाराणी ताराबाईंचं काय हे लागतंय का बघ. एकाही मुलीनं महाराणी ताराबाईंचं नाव घेतलं. काय प्रबोधन करणार, किती प्रबोधन करणार, किती करायचंय आम्हाला. हा तेजस्वी इतिहास तुम्ही मुलांना नको सांगायला. 4थीच्या पुस्तकाचं पुनर्लेखन त्यावेळेला डायरेक्टर ऑफ एज्युकेशन त्या त्याची काय बालभारतीची, तर ते म्हणाले हे बघा ह्या पुस्तकाचं किती महत्व आहे. 20 लाख मुलं वाचते पुस्तकं आणि 25 लाख आई, 25 लाख बाप, 25 लाख भाऊ किंवा बहीण एका वर्षी. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या पुस्तकामध्ये जो शिवाजी आहे त्याच्या पलीकडे कुणीही शिवाजी काय होता, कोण होता हे जाणून घेत नाही. म्हणजे मोठा ऑफिसर हो, शास्त्रज्ञ हो, आणखीन कोणतरी हो, पण त्याचं ज्ञान शिवाजी बद्दलचं हे 4थीच्या पुस्तकात असतं. आज आपण बघतो आपल्या अवती भोवती जे आहेत ना, 10वीची परीक्षा आली, 12वीची परीक्षा आली, किती परीक्षा त्या मुलाच्या आहेत आई बाबाची असं वाटतं. मी म्हणतो तुम्ही द्या ना, पण अशी एक पुस्तकं वाचायला द्या. त्याला राणा प्रतापही माहीत असला म्हणजे आमच्या लहानपणी राणा प्रताप आम्हाला माहीत असायचा. पण आता इतकी बंधनं आहे की फक्त महाराष्ट्रापुरतंच राणा प्रताप घ्यायचं नाही, राजा राममोहन नाही घ्यायचं नाही, रणजित सिंह घ्यायचं नाही. तर प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये अगदी गावठी शब्दात बोलायचं तर इतिहासकारांची, इतिहास संशोधकांची कोची होती. काय बोलणार आता ह्याला समजत नाही की हे आमच्या पराक्रमाची प्रतीक आहे. राज ठाकरे बोलले, फार बरं वाटलं मला, पण ते बोलले ते मोठे राजकीय पुढारी आहेत त्यांना ते सगळं जमलं. हो आम्ही जास्त बोलून चालणार नाही, आमच्या पाठीमध्ये कुठली सेना विना नाही ना. तू मला सांगा अरे हे प्रतीक तुम्ही उचकटून टाकून असे अरबी समुद्रात टाकून काय मिळवणार आहे. पुढच्या पिढीला तुम्ही औरंगजेब कुठे दाखवणार. केवढं गौरवाचं भाग आहे मला सांगा. औरंगजेब दुष्ट होता, औरंगजेब अतिशय क्रूर होता, औरंगजेब काय बऱ्याच गोष्टी, पण तो तुमचा शत्रू होता. तो शत्रू तुम्ही 26 वर्षे त्याची डाळ शिजू दिली नाही. हे केवढं अभिमान असतो. म्हणजे आजच्या व्हिएतनामी माणसाला व्हिएतनामी वॉर बद्दल जेवढा अभिमान वाटायला पाहिजे बरं का, तर स्पॅनिश माणसाला नेपोलियनच्या काळामधल्या स्पॅनिश वॉरची त्याला अभिमान वाटला पाहिजे की माझे पूर्वज नेपोलियनशी लढले. जो नेपोलियन म्हणत होता की हे जिंकण्यासाठी 10-12 हजार फौज काफी आहे. स्पेन जिंकण्यासाठी 5 लाख सैन्य त्या ठिकाणी खर्च करावं.
जो औरंगजेब म्हणत होता की मी गेल्या गेल्या मराठ्यांचं राज्य नष्ट करेन, त्याला हजारो नव्हे लाखो सैनिक खर्च करायला लागले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आमच्या पिढीला सांगायला पाहिजे, त्यांनी वाचन करायला पाहिजे. विचार करा, प्रतापगडला तुम्ही गेला आणि 25 वर्ष किंवा तुमच्या बरोबर तुमचा मुलगा आहे तुम्हाला, आणि तो विचारतो की अफजल खानाची कबर वगैरे आम्ही इतिहासात म्हणतो, ऐकतो, वाचतो, ती कुठे आहे? काय उत्तर देणार? अफजल खानाची कबर हा खरं म्हणजे आमचा मानबिंदू आहे. म्हणजे मानबिंदू अशा अर्थात ना, पराक्रमाचा मानबिंदू आहे, शिवरायांचा मानबिंदू आहे, आणि तो मानबिंदू आम्ही गमावणार, काय मिळवणार? तेव्हा फार मोठी जबाबदारी इतिहासकार, इतिहास संशोधक या मंडळींच्यावर आहे. पण ज्यांच्या घरामध्ये टीव्हीचा पडदा हा 10 बाय 8 असा असतो, हो मला आश्चर्य वाटतं. एकाने ते सांगितलं आता थिएटर्स निघाले, काय कोणास ठाऊक, थिएटर्स निघाले आणि हे श्रीमंत माणसं आमच्याकडे काय बहुजन समाजातली मुलं डॉक्टर्स झालेली, इंजिनियर्स झालेली वगैरे 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 मोठमोठे करोडो रुपयाचे बंगले बांधताय. मी थिएटर तयार करताय, एक पुस्तकाचा कपाट देत असे, एक पुस्तकाचा कपाट. मी जेव्हा जातो वास्तुशांतीला संध्याकाळी जातो, कारण सगळे लोक येतील असतात आणि मालकाला बराचसाच वेळ असतो, आणि तो मला अगदी सगळं दिवाणखान्यापासून संडासपर्यंत सगळं दाखव. आता संडास काय दाखवण्याची, पण ह्या लेखांना कळत नाही की काय दाखवावं आणि काय नको. म्हणजे ज्यांना हे सुद्धा कळत नाही सुसंस्कृत समाजाच्या ठिकाणी, त्यांच्या ठिकाणी आज बक्कळ पैसा आलेला आहे. शेवटी मी विचारतो, शेवटी हा बघा देवारा, हा देवारा 15 लाखाचा, संगमरवडी तर काय आता काय बघायला नको, पण सगळा देवारा 15-20 लाखाचा देवारा. म्हणून मी त्याला हळूच विचारतो की पुस्तक कुठं आहे, पुस्तकाचं काय दिसेना, कुठं वास लागेना. तर तो म्हणतो की नाही ते काय आहे त्यांच्याकडे, ती माळ्यावर टाकली का जरा. ही जर परिस्थिती बहुजन समाजाची असेल, मला थोडी परवानगी द्या कौतुक करण्याची. हे दलित जो समाज आहे तो तुमच्यासारख्या तथाकथित काय म्हणतात त्याला लोकांच्या खाली आतापर्यंत होता, तो तुमच्या पलीकडं 10 यार्ड गेलेला आहे. कारण त्यांच्या नेत्याने सांगितलं त्यांना वाचा, शिक्षण घ्या, आणि तंतोतंत त्यांनी आज्ञा पाळली. मी आपल्याला सांगतो की माझं बक्षीस आहे की दादा दलित एखादा ग्रॅज्युएट काढा आणि त्याला विचारा तुझ्याकडे किती पुस्तक आहेत, बरोबर आहे? तो पटापट आणि आमचा वीरसिंह, पद्मसिंह आणि असे अनेक सिंह, मी त्यातलाच आहे, त्याला विचारा, खरोखरच विचार. म्हणून मी बऱ्याच प्राध्यापकांना सांगतो की तुम्ही सर्वे घ्या, ही सर्वे घेतल्यानंतर आमची मुलं काय वाचतात आणि दलितांची मुलं काय वाचतात, या गोष्टी ह्या अंजल घालण्यासाठी आहेत. आम्ही शिकलं पाहिजे असं मला म्हणायचं. आणि हा सुद्धा प्रबोधनाचाच
प्रबोधनाचं क्षेत्र इतकं मोठं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला अशी माणसं लागतील, निरपेक्ष पद्धतीने काम, निर्भीड, निरपेक्ष. म्हणून आपण या ठिकाणी आला, आम्हाला खूप आनंद झाला. मित्र सुनील कुमार यांच्या या अमृत महोत्सवाच्या समारोपाला आला. आम्हा सर्वांना सुनील कुमारांच्या जे प्रेम करतात त्यांना खूप आनंद झाला. कारण मोठा माणूस झाला पाहिजे ना, असं नाही का. त्यामुळे अगदी योग्य माणसाची निवड समितीने केली. तर समितीला मी धन्यवाद देतो. आणि हे सगळे जे सुनील कुमार प्रेमी आहेत त्यांना पण धन्यवाद देतो. आणि ह्यात थोडं बहुत घ्यावं, थोडं बहुत घ्या, जास्त घेऊ नका. मी पुण्यामध्ये पवार साहेबांच्या समोर सांगितलं, त्या संभाजी ब्रिगेडच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आमचं सहकार्य केलं. आणि म्हटलं ते संभाजी ब्रिगेडच्या लोकांना, तरुण पोरं सगळे, ते म्हणलं तुम्ही काय करता, प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही तुमचं संघटना आहे, तर तुम्ही असं करा की हे पहा, प्रत्येक लग्नामध्ये मुलीला जो काय देतात, घरात काय म्हणतात, नाही रुखवत देतात. त्या रुखवतामध्ये पुस्तकाचं कपाट द्यायला सांगा. मला इथं विनंती करायची आहे, आधी बरीचशी तरुण मंडळी आहेत, त्यांना मुली असणार, त्या मुली जेव्हा लग्न, तुमच्या बहिणी असतील, त्यांचं जेव्हा लग्न होईल त्यावेळेला एक पुस्तकाचं कपाट आहेर म्हणून त्या मुलीची वाट. अरे काय तुम्हाला काय धोका आहे का नाही? तुम्ही फ्रीज देताय, फ्रीज कुणाच्या, प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहे. आता ठेवून म्हणजे किंवा जागा नाही हो, अशी परिस्थिती. तेव्हा प्रबोधन हा विषय असा आहे की तो न संपणार आहे, सातत्याने करावयाचा प्रश्न आहे. किंवा अशा प्रसंगी प्रबोधनावर व्याख्यान झालं, त्याविषयी मला फार आनंद वाटतो. आपण सर्वांनी इतक्या रॅप अटेन्शन त्यांचं भाषण ऐकलं त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि मी थांबतो.